मी आता सर्वांना म्यूट करते. जसे ज्यांचं जे माहिती सांगणार आहेत त्यांचा फक्त माईक ऑन होईल आणि बाकीचे अदर सगळे म्यूट असतील. आणि जर काही सगळ्यांचे क्वेश्चन असतील तर आपण ते सेशनच्या दरम्यान किंवा सेशन संपताना आपण घेऊया प्रश्न. ठीक आहे. सर्वप्रथम मी तेजस्विनी उपाध्ये, कृषी कॅप टीम आणि बाकी सर्व आपले जे AI प्रकल्पांतर्गत सहभागी सर्व फसल टीम असेल, मॅप माय क्रॉप टीम असेल, सगळ्या आणि सर्व शेतकरी बांधव सर्वांचं मी स्वागत करते. आणि आजच्या या मीटिंगच्या दरम्यान आपण कृषी ऍप मध्ये आपण ह्या प्रकल्पांतर्गत कशी माहिती बघायची आणि त्याचा वापर तुम्ही शेतामध्ये कसा करायचा ह्याच्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम कृषी ऍप बद्दल माहिती अंबिका मॅडम सांगतील तुम्हाला. अंबिका मॅडमचं एक्सप्लेनेशन असेल की कृषी ऍप कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यामध्ये माहिती कशी बघायची ह्याबद्दल पूर्ण माहिती त्या देतील. नमस्कार, मी अंबिका वाईकर, कृषी कॅप कोऑर्डिनेटर. माझा आवाज येत आहे का? हो, येतोय. येतोय मॅडम. ओके. तर सर्वप्रथम आपण बघूयात की कृषी कॅप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. पहिल्यांदा आपण प्ले स्टोअरला जाणार. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तिथं कृषी कॅप असं टाईप करणार. कृषी ऍप असं दिसतं, तिथे इन्स्टॉल करायचं. इथे कृषी कॅप डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथं 2-3 ऑप्शन विचारतात. त्यावेळेला म्हणायचं व्हाईल युजिंग ऍप, अलाव. त्यानंतर शेतकऱ्याचा रजिस्टर नंबर विचारतात. आता तुमच्यामधीलच स्वरूप राणी जयसिंग मोहिते पाटील सर आहेत, त्यांचा नंबर टाकते मी ते. त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं वरती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी पट्टी दिसते. सर्वप्रथम जे शेतकऱ्यांचे रजिस्टर नंबर असतात ना, नंबर नेक्स्ट लॉग इन करा, तेव्हा ही पट्टी दिसते. जर नंबर रजिस्टर नसेल तर तुम्हाला ही निळी पट्टी दिसत नाही. निळी पट्टी दिसल्यानंतर त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे 4 ऑप्शन दिसतात: माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. माझा ऊस मध्ये एक मिनिट, थोडं नेटवर्क स्लो असल्यामुळे असं होतंय. माझा ऊसमध्ये तुमच्या रानामध्ये जे काही सेन्सर बसवले जातात, म्हणजे हब असेल किंवा स्पोक असेल, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळली जाते. म्हणजे जमिनीतील ओलावा असेल, तापमान, इतर सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. आमचे फसलचे प्रतिनिधी तुम्हाला इथं सविस्तर माहिती सांगतीलच. आता थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे ते सेन्सरचे ते दिसत नाहीये, मीटर वगैरे. त्यानंतर पीक नकाशा यावरती जायचं. इथं 3 ऑप्शन दिले जातात: प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा. आता प्लॉट मोजणीमध्ये जे काही तुमचे PRN आम्ही इकडे बॅकएंडला जनरेट केले जातात, तर ते कशासाठी की तुम्हाला एक डाटा पाठवण्यासाठी ते PRN असतात. त्यानंतर प्लॉट नोंदणी, इथं आपण बॅकएंडला प्लॉट नोंदणीसाठी PRN जनरेट करतो. आणि इथं पीक नकाशा असतं. पीक नकाशामध्ये सॅटेलाइट प्रणालीद्वारे तुमच्या प्लॉटचा नकाशा कसा ड्रॉ केला जातो त्याची सविस्तर माहिती इथं मिळाली जाते. आणि तुमचं क्षेत्र ड्रॉ केलेली इथं सगळी माहिती दिसते. याची माहिती सगळे आमचे मॅप मायक्रॉपचे प्रतिनिधी अरुण सर ते सविस्तर तुम्हाला माहिती सांगतील. त्यानंतर तिसरा आयकॉन आहे AI शिफारस. AI शिफारस मध्ये तुम्हाला पिकाच्या वाढीनुसार सगळे खत पाण्याचे डोस इथे प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे तुमच्याकडून तुमचे जे सॉइल रिपोर्ट येतात त्यातील जो काही pH असेल त्याच्यानुसार, प्लस हवामानामध्ये जे काही बदल होतात त्याच्यानुसार पण आपण शेड्यूल देतो. हे सगळे शेड्यूल इथं दिलेले असतात. याची माहिती आमचे प्रतिनिधी तुषार सर माहिती देतील तुम्हाला.
त्यानंतर आपण चौथा ऑप्शन बघू शकता की ऊस ताळीबंद. ऊस ताळीबंद म्हणजे काय की एक प्रकारे तुम्ही ई डायरी मेंटेन करू शकतात. काय होतं आपण म्हणजे याच्या आधी काय करायचो की रानात जे ऑपरेशन होतात ते वहीवर किंवा एका डायरीत लिहायचो. काही वेळेला डायरी हरवते. मग नंतर लक्षात येत नाही की बाबा आपला खर्च किती झाला आणि उत्पन्न किती झालं. तर त्याच्याऐवजी तुम्ही ही ऑनलाईन डायरी मेंटेन करू शकता. इथं तुम्हाला बघा PRN निवडा असं विचारतात. आपण काय करायचं PRN निवडायचा. त्यानंतर प्रकार निवडा. तर आता सध्या आपण खर्चच मेंटेन करतो म्हणून खर्च वरती क्लिक करायचं आणि खर्च प्रकार निवडा. त्यामध्ये आपण रानामध्ये जे वेगवेगळे ऑपरेशन करतो, मग नांगरणे असेल, शेणखत असेल वेगळं, मग ते सिलेक्ट करायचं आणि जी काही तारीख असेल ती तारीख मेन्शन करायची. त्यानंतर रक्कम आणि जतन करा असं म्हणायचं. जतन केल्यानंतर तुम्हाला इथे एक टेबल फॉर्मॅटमध्ये सगळं दिसतं. आता हे जे सर आहेत हे स्वरूप राणी जयसिंग मोहिते पाटील आहेत ना, त्यांनी सगळं मेंटेन केलेलं आहे बघा इथं. नांगरणी झालेली असेल, त्यांचा रक्कम असेल आणि कोणत्या अवजाराचा वापर करून त्या सगळ्या गोष्टी केल्यात. ही सगळी इथं माहिती दिसते आणि हे तुम्ही डाउनलोड पण करू शकता. याचं एक प्रकारे काय होतं की शेवटी कळेल की तुम्हाला AI या पद्धतीने किती खर्च झाला आणि किती उत्पन्न झाला हे तुम्हाला कळून जाईल. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की ऊस ताळीबंद हा ऑप्शन वापरा, जेणेकरून तुम्हाला शेवटी कळेल बाबा खर्च किती आणि उत्पन्न किती. त्यानंतर फसलचे जे काही प्रतिनिधी आहेत सोमनाथ सर, ते तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील. कोणाला काही कृषी ॲप बद्दल डाउनलोड करताना काही अडचण आहे का किंवा प्रॉब्लेम वगैरे येतो? हॅलो. मयूर सर, सर्वांचं कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड झालं आहे ना? मयूर सर, अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. ऍप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड केलेलं आहे, परंतु काय हा. अडचणी असतील त्या परत नंतर आपल्याला कम्युनिकेट करतो. हो हो, चालेल सर. फक्त हे आता जशी आम्ही माहिती सांगितली त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना कळालंच असेल. जरी कळालं नसेल तरी तुम्ही आमचे प्रतिनिधी अंबिकांना फोन करून त्याची माहिती घ्या. पण शक्यतो सर्वांना ह्या कृषिक ऍप्लिकेशनची माहिती एकदम मराठीत आणि साध्या आणि सोप्या भाषेत आम्ही दिलेली आहे. त्यामुळं शक्यतो ह्या प्रकल्पाचा मेन उद्देश हाच आहे की तुम्ही जे केव्हीकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डोस सजेस्ट करतो तर त्याप्रमाणेच पूर्ण नियोजन करावे, जेणेकरून तुम्हाला तसा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, मी सोमनाथ सरांना विनंती करते की त्यांनी पुढची माहिती सांगावी. एक मिनिट मॅडम, ज्यांचा कृषी कॅप संदर्भात ज्यांना अडचणी सांगायच्या त्यांचा मोबाईल नंबर एकदा सांगा. सर्व शेतकरी मोबाईल नंबर त्यांचा फीड करून घेतील. ओके, सर मोबाईल नंबर. हा 97 346 862. हा माझा ठीक. नंबर आहे, यावरती कॉल करा सर. आपण कृषी कॅपचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे मॅडम. आणि ग्रुपमध्ये पण आम्ही सर्व प्रतिनिधींचे नंबर शेअर करतो सर. सर्व म्हणजे कृषी कॅप बद्दल असेल किंवा सेन्सर बद्दल असेल, नकाशाबद्दल असेल किंवा खत मात्रा शिफारसच्या बद्दल माहिती असेल, ते आम्ही सर्व नंबर तुम्हाला आता ग्रुपमध्ये पण शेअर करतो. हॅलो, आवाज येतोय माझा सर्वांना? हो, येतोय. नमस्कार, माझं नाव सोमनाथ. मी फसल टीम तर्फे तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे की आपल्या ऍप मध्ये कशा प्रकारे तुम्ही माहिती बघू शकता. ओके, तर सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. सर्वांना माझी स्क्रीन दिसते का? हॅलो. हो, दिसतीये सर. ओके, तर याच्यामध्ये आपण आता जे लॉग इन केलेलं आहे ते स्वरूप राणी या मॅडमांचं अकाउंट लॉग इन केलेलं आहे. तर तुम्हाला असं बेसिकली ज्यावेळेस तुम्ही अपडेट कराल प्रोफाईल त्यावेळेस अशी दिसेल. त्याच्यानंतर जसं तुम्हाला अंबिका मॅडमांनी सांगितलं की आपला ऊस AI संदर्भात जी माहिती बघायची असेल त्यासाठी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावरती क्लिक करावं लागेल. तर ह्याच्यामध्ये गेल्यानंतर माझा ऊस या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी पुढील माहिती दिसेल अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल. ओके,
त्याच्यामध्ये त्या जिथं शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जे डिव्हाइस बसलेले आहे त्यांचं नाव येईल, लास्टला त्यांची जी डेटा सिंक्रोनाइज झाला म्हणजे कधी डेटा अपडेट झाला त्याचं नाव येईल, बॅटरी पर्सेंटेज येईल, डेट येईल. त्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या स्टेजवरती क्लिक केलं शुगर कॅनच्या, तर तुम्हाला तिथे समजून जाईल की आपला शुगर कॅनची जी सध्याची स्थिती आहे ती कोणत्या स्टेजमधून कोणत्या. आता इथे जर बघाल तुम्ही ह्या प्लॉटला, तर ते स्टीम म्हणजे वर्तमानच्या टप्प्यामध्ये बघाल तर स्टीम एलंगनेशन मधून ते डेव्हलपमेंटमध्ये जात आहे. म्हणजे 4थ्या पासून 5व्या स्टेजमध्ये ते एंटर करत आहे, म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये. जसं जसं आपलं पीक वाढे लागेल तसं तसं ते स्टेज ऑटोमॅटिक अपडेट होत राहील. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपण सॉइल मॉइश्चर सेन्सर म्हणजे जमिनीतील ओलावा. तर याच्यावरती आपण जेव्हा म्हणजे टॅप करूया, त्याच्यामध्ये सध्याचे आपल्याला दिसेल करंटचं काय आहे. सो त्याच्यामध्ये दिसत आहे की सॉइल मॉइश्चरमध्ये खूप ओले दिसत आहे तुम्हाला. त्यांचा जर ओलावा बघाल तुम्ही तर 51.80% दिसत आहे. ओके. त्याच्यानंतर खालील जे आयकॉन आहे ते तापमान. आता हे जे तापमान तुम्हाला दिसत आहे ते खाली तापमान, आर्द्रता आणि माती तापमान. जे हे तापमान आहे वरचं ते इन्व्हायरमेंटल म्हणजे हवामानाचं तापमान आहे, वेदर कंडिशन नुसार जे आपल्याला असतं ते. त्याच्यानंतर आर्द्रता दिसेल. इकडे तुम्ही बघू शकता की तुम्हाला पर्सेंटेजमध्ये किमान आणि कमानचे व्हॅल्यू दिसत असतील. त्याच्यानंतर मातीचं तापमान, जसं आपण सॉइलचं मॉइश्चर सांगतो तसं मातीचं तापमान पण सांगतो. त्याच्या पुढील जे आहे आयकॉन ते पाण्याचा ओलावा आहे. ओके. त्याच्यानंतर पाऊस किती झाला आणि गेल्या 24 तासामध्ये किती झाला आणि गेल्या 7 दिवसामध्ये किती झाला. तसंच आता इथं जो तुम्हाला भूतकाळातला सर्व डेटा दिसत आहे, गेल्या 24 तासाने 7 दिवसाचा. तसंच आपण वरती जर बघाल तुम्ही तर अंदाजमध्ये आपण येणाऱ्या 24 तासाचा आणि येणाऱ्या 14 दिवसाचा फॉरकास्टिंग म्हणजे अंदाज पर्जन्याचा ते पण आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर व्हीपीडी म्हणजे काय, वेपर प्रेशर डिफिशियंट. आता ज्यावेळेस आपण आपलं डिव्हाइस शेतामध्ये बसवतो, ड्रिप मॅन्डेटरी आहे आपल्याला, म्हणजे ड्रिप लागते. सो ज्यावेळेस तुम्ही ड्रिपने खतं सोडता त्यावेळेस इथली जी व्हॅल्यू बघाल तुम्ही 12 वाजाची जर तुम्हाला दिसेल 2.36 KPa म्हणजे किलो पास्कल आहे. तर ते 4 वाजेपर्यंत आपण सोडू नाही शकत. आपण शेतकऱ्यांना सांगतो की 1 ते 2च्या दरम्यान ज्यावेळेस ही व्हॅल्यू असेल त्याच वेळेस तुम्ही फर्टिगेशन द्या, म्हणजे जे पण तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं आहे तुमच्या पिकाला ते द्या. त्याच्या पुढचं जे आहे ते पीक बाष्पीभवन म्हणजे क्रॉप इव्हॅपोट्रान्सपिरेशन. त्याची व्हॅल्यू तुम्हाला इकडे दिसेल. दर दिवसाला आपल्या शेतामधून म्हणजे जमिनीतून किती पाण्याचं उत्कलन होत आहे किंवा किती वॉटर लॉस होत आहे त्याचं तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते सनशाईन आवर्स म्हणजे सूर्याची प्रखरता. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर प्रकाशाची चमक म्हणजे सोलार इंटेन्सिटी किती आहे आणि त्याची, कारण फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी प्रत्येक ह्याच्यामध्ये होत असते क्रॉपमध्ये. त्यासाठी ते लागणारा पूरक सूर्यप्रकाश तुम्हाला भेटत आहे का, तरी तुम्ही बघू शकता आपल्या ऊसाला भेटत आहे. त्याच्यानंतर वाऱ्याची दिशा आणि गती. जरी तुम्ही याच्यावरती अधिक मध्ये क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की एक्झॅक्ट काय लिहिलेलं आहे, म्हणजे तो सेन्सर काय दर्शवतो तुम्हाला, वाऱ्याच्या वेगानुसार पिकाचा परिणाम कसा होतो हे तुम्ही इथं वाचून समजू शकता. आवाज वगैरे येत नसेल तर मला सांगू शकता. ओके. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सर्व सेन्सरची माहिती सांगितली, तर त्याच्यानुसार आपण एक खालील जो शेवटचा टप्पा आहे त्याच्यामध्ये फवारणी स्थितीबद्दल सल्ला देतो आपण. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 ते 6 वाजेपर्यंत येल्लो कलरची लाईन दिसत आहे. त्याच्यामध्ये असं दर्शवलं जातं की त्यावेळेस तुम्ही फवारणी करू शकता, पण सावधगिरीने करू शकता. आणि 6 ते 7 मध्ये जेव्हा तुम्ही ग्रीन कलर दिसत आहे त्यामध्ये तुम्ही फवारणी 100% करू शकता, म्हणजे ते इफेक्टिव्ह राहणार आहे तुमच्या क्रॉपसाठी. आणि जेव्हा इथं लाल रंगाची लाईन दिसत नाही कारण तसं वातावरण नाही आहे. ज्यावेळेस ते दिसेल त्यावेळेस तुम्ही फवारणी करायची नाही, असं त्याचं एकंदरीत मिनिंग असतं. त्याच्यानंतर वरती जसं मी तुम्हाला सांगितलं अंदाज ज्यावरती ऐकून ते टॅप कराल त्यावेळेस तुम्हाला इथं येणाऱ्या 24 तासाचा म्हणजे अपकमिंग 24 आवर्सचा तुम्हाला डेटा दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे टाईप केलं तर त्याच्यानुसार येणाऱ्या 14 दिवसांचा, याच्यामध्ये तुम्हाला सरासरी तापमान किती असेल, सरासरी आर्द्रता किती असेल, पावसाची संभाव्यता, वाऱ्याच्या दिशा आणि गती हे सर्वांचे पॅरामीटर तुम्हाला दिसतील. आता रोग आणि कीडच्या नियोजनमध्ये आपण जाऊया त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण ह्याला बोलतो रिस्क डायल्स, म्हणजे आपल्या शुगर केनवरती येणाऱ्या मेजर म्हणजे डिसीज आणि पेस्ट म्हणजे रोग आणि कीड यांची जोखीम कशी दिसते आहे नाही. आता सध्याला तर तपकिरी गंज वगैरे जर बघेल तुम्ही पोकाबाईंचे, इथे तर जोखीम नाही असं दिसून येत आहे. आणि जे इथं तुम्हाला दिसत नाही डॅशबोर्ड जिथं रेड दिसतं, या टप्प्यावर या मॉडेलची शिफारस केली नाही, याचा अर्थ असा की त्या स्टेजला म्हणजे त्यांच्या स्टेजला हे रोग येण्याची शक्यता नाही, म्हणजे येत नाहीत. तर आता मोजॅक रोगाची शक्यता आहे मध्ये मध्यम जोखीम. आता याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तो रोग कसा दिसेल किंवा त्याचा फोटोमध्ये कसा दिसत असतो, एकंदरीत त्याचे कॉजन्स बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जर तुम्ही अजून खाली स्क्रोल कराल तर कीटक. आता इथं लोकरी मावा आणि पांढरी माशीचा जोखीम मध्यम ह्याच्यात दिसत आहे. सो त्यांना अलर्ट गेलेला असेल की संबंधित शेतकऱ्यांना की तुम्ही एक प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेऊ शकता असं.
त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इथं खाली अलर्ट्स वरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शेतावरती आलेल्या प्रत्येक अलर्टची माहिती भेटून जाईल. आता आपण इरिगेशनचा अलर्ट बघूया. हे बघा, त्यांना आतापर्यंत 3 इरिगेशनचे अलर्ट्स गेलेले आहेत. जसं मी सांगितलं तुम्हाला ड्रिपचं आपण इन्स्टॉल करतो त्यावेळेस ड्रिपचे डिटेल्स आपण फिलअप करतो, म्हणजे आपण घेतो की ड्रिपर किती आहे, डिस्चार्ज किती आहे, त्यानुसार तुम्हाला किती वेळ पाणी द्यायचं आहे आणि किती लिटर पाण्याची गरज आहे हे पण आपण शेतकऱ्याला संबंधित सांगतो. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे क्लिक कराल तर रेनफॉलचे अलर्ट सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर डिसीज, आता डिसीज वरती सुद्धा कोणता डिसीज आलेला आहे आणि कोणती म्हणजे कोणती फवारणी घ्यायची हे पण आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर पेस्ट, आता ह्याच्यानंतरचा जो आयकॉन आहे त्याच्यामध्ये आपण हे ग्रीन कलरचं दिसतंय त्याच्यामध्ये क्रियाचा ह्याचा बेसिकली मिनिंग काय की आपण ऊसावरती कोणत्या ऍक्टिव्हिटीज किंवा क्रिया करायच्या. जसं याच्यामध्ये आता तुम्हाला पूर्णतः मराठीत दिसू शकतंय की सॉरी इथे इंग्लिशमध्ये दिसत आहे तुम्हाला, पण हे मराठीत जेव्हा आपण चेंज करू मराठीत पण दिसेल की जसं फिल इन्फेक्शन करा, त्याच्यानंतर तुम्हाला मातीचा थर वगैरे देणे असे तुम्हाला अलर्ट्स वगैरे येत असतील. आता इथं बघा तुम्ही पाहू शकता की मोझॅक रोगाचा अलर्ट त्यांना आलेला आहे, तर तिथं असं लिहिलेलं आहे की तुम्ही ह्या 12 वाजेला फवारणी घेतली तर अतिउत्तम राहील. अशा प्रकारे तुम्हाला अलर्ट्स वगैरे येत राहतात. तर फसल ऍप मध्ये तुम्ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन पाहू शकता. ह्याच्यामध्ये कोणाला काही अडचण वगैरे किंवा डाऊट्स? हॅलो, काही शंका नाही, परंतु तुमचा नंबर द्या, काही शंका आली तर ठीक आहे चालेल. हॅलो, थोडासा आवाज खरखरतोय तुमचा. एक सेकंड सर, थोडा नेटवर्क इश्यू आहे नाही तर त्याच्यामुळे असं मी तुम्हाला नंबर सांगतो, 1 मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, हा सर, नंबर घ्या ना. 99 660 पुढे सांगा. 9960 नंतर 834487. ठीक आहे. हॅलो, हा बोला सर. हा बोला सर. आता पुढची कशाबद्दल माहिती देणार आहे आपण? हो, मॅप माय क्रॉप आपला नकाशा आहे, जे शेताचं मॅपिंग केलंय त्याबद्दल अरुण सर माहिती देतील. अरुण सर. मॅडम नमस्ते. अरुण सर आज जरा थोडे ट्रॅव्हलिंग मध्ये बिझी आहेत, त्याच्यामुळं मी टेक ओव्हर करतोय. ओके, ठीक आहे. सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना माझी ओळख करून देतो. मी परिमल कल्याणगिरी, मॅप माय क्रॉप प्रतिनिधी. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण जे AI टेक्नॉलॉजीमध्ये आपण जे आपले प्लॉट एनरोल केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता अंबिका मॅडमने आपल्याला कृषी कॅप बद्दलची माहिती दिली, तसेच आता फसल प्रतिनिधींनी आपल्याला फसल ऍप्लिकेशन बद्दलची माहिती दिली. मी आपल्याला मॅप माय क्रॉप ऍप्लिकेशन हे कसं यूज करायचं त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. स्क्रीन दिसते का सर्वांना? हो, दिसतीये. ज्या वेळेला आपण कृषी कॅपचं ऍप्लिकेशन ओपन करतो, कृषी कॅपचं ऍप्लिकेशन आपण ओपन केल्यानंतर आपल्याला इथं अनेक पर्याय दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जो आपला AIचा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प जो चालू आहे, तो कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर आपण ज्या वेळेला क्लिक करतो त्यावेळेला आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर इथं माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद
ह्या सर्व गोष्टींबद्दलची माहिती आपल्याला ह्याच्यामधून बघायला मिळते. ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला आपल्या पिकाचं ज्या वेळेला आपल्याला वाढ बघायची असते किंवा आपल्याला आपलं रोगप्रतिकारक शक्ती बघायची असते, त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या पिकाला पाणी कोणत्या भागामध्ये जास्त आहे, कोणत्या भागामध्ये कमी आहे, या सर्व गोष्टींची माहिती ज्या वेळेला आपल्याला बघायची असते त्यावेळेला आपल्याला आपला पीक नकाशा ओपन करायचा. ज्या वेळेला आपण आपल्या प्लॉटचा पीक नकाशा ओपन करतो त्यावेळेला आपल्याला इथं ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला आपल्या लोकल लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. काही लोकांना मराठी असेल अवेलेबल, काही लोकांना हिंदी असेल, काही लोकांना इंग्लिश असेल, त्या पद्धतीने ती लँग्वेज चॉईस करू शकता. इथं ही जी भाषा आहे ती मराठीत आहे. आपण त्याच्यामुळं सर्वजण महाराष्ट्रातले त्याच्यामुळे आपण हे मराठीमध्ये बघू शकतो. त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण प्लॉट नोंदणीमध्ये जातो त्यावेळेला इथं आपल्याला प्लॉट आपला रजिस्टर करता येतो. तसेच आपल्याला कधीपासून कधीपर्यंतची डेट आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इथून बघता येते. त्याचबरोबर आपल्याला इथं आपण जो प्लॉट आहे त्या प्लॉटची आपल्याला आपण लागण केलेली तारीख असेल, त्याचबरोबर आपला PRN नंबर असेल किंवा आपल्या प्लॉटचं जे काही नाव असेल त्या सगळ्या प्लॉटची आपल्याला माहिती इथून बघायला मिळते. एरिया किती असेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इथून बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण पीक नकाशा ज्या वेळेला ओपन करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या शेताचा जो नकाशा आहे तो नकाशा बघायला मिळतो. हा नकाशा बघायला मिळाल्यानंतर इथं आपल्याला एक प्लॉट दिसतोय. सरोपर आणि मोहिते पाटील मॅडमचा हा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटमध्ये बघायला गेल्यानंतर आपल्याला ह्या प्लॉटची ओव्हरऑल ग्रोथ कशी आहे किंवा किडोरोग कोणत्या भागामध्ये येऊ शकतात, पाणी कोणत्या भागामध्ये कमी किंवा जास्त आहे, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळू शकते. ज्या वेळेला आपण हा प्लॉट बघतो त्यावेळेला फक्त आपल्याला इथं S1 सॅटेलाइट ठेवायचं आहे. बाकीचे कोणतेही सॅटेलाइट आपल्याला बघायचे नाहीयेत. ज्या वेळेला आपण S1 सॅटेलाइट ठेवतो त्यावेळेला आपल्याला आपण जर बघितलं तर S1 सॅटेलाइटची ह्याची 29 डिसेंबरची इमेज अवेलेबल आहे. म्हणजे सॅटेलाइट त्यावेळेला ह्याच्यावरून गेलेला आहे, शेतावरून गेलेला आहे ना, आपल्याला 29 तारखेची इमेज ही अवेलेबल आहे. त्याच्यामुळे जर आपण जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीला हा प्लॉट जो आहे तो पूर्णपणे रेड दिसतोय. आता हा प्लॉट रेड का दिसतोय तर हा प्लॉटची जी काही लागण आहे ती लागण आपली साधारणतः 12 तारखेची लागण आहे. त्यामुळे ह्या प्लॉटवर अजून व्हेजिटेशन म्हणजे उगवण पूर्णपणे झालेलं नाहीये. त्याच्यामुळे इथं बॅरन लँड जी आहे ती जास्त दिसते. त्याच्यामुळे इथं आपल्याला रेड कलर दिसतो. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं स्पार्स व्हेजिटेशन आपल्याला दिसतं की बाबा म्हणजे अजून विरळ व्हेजिटेशन आहे. व्हेजिटेशन आपल्याला काही पूर्ण झालेलं नाहीये. ज्या वेळेला आपण व्हेजिटेशन सुरुवातीच्या पिरियडमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे मॅप न बघता आपल्याला ह्याच्यामधले 4 मॅप बघायचे फक्त. त्याच्यामध्ये NDVI आहे. NDVI हा जो मॅप आहे, NDVI मॅप आपल्याला काय दाखवतो तर NDVI मॅप आपल्याला आपल्या शेताचं व्हेजिटेशन दाखवतो. हॅलो, जरा एक इंटरप्ट करतोय. तुम्ही जी माहिती सांगताय तो वरच्या प्लॉटची सांगताय 11-12ची. 15-12चा प्लॉट जो आहे, 15-10चा प्लॉट आहे तो प्लॉट मोजणीतला दुसरा प्लॉट जो आहे तर त्याचं जर्मिनेशन झालेलं आहे. त्याचं तो आपला प्लॉट आहे, सेकंड प्लॉट आहे जो. पण सर मला आता जो ID पासवर्ड मला अरुण सरांनी दिलाय त्याच्यामध्ये परिमल एक मिनिट. बोला की सर. सर आता हा जो प्लॉट जो आपल्याला दिलेला आहे हा प्लॉट आपला आता आपण जो घेतलाय, आपण पहिले माहिती बघूया. पहिले पीक नकाशे काय सांगतायत ते पहिले समजून घेऊयात. नंतर तुमचे काही प्रश्न असतील, समजा कोणाचा प्लॉट दुसरा आहे किंवा काय आहे, त्याच्यानंतर आपण त्याची दुरुस्ती करूया. ठीक आहे, चालेल, चालू द्या. हो, पहिले आपण समजून घेऊया की नेमकं काय सांगता. आता याच्यामध्ये कसं आहे की हा जो पहिला आपला हा पीक नकाशा आपण बघतोय ना, हा पीक नकाशा NDVI म्हणजे पिकाची वाढ आणि पिकाचं आरोग्य ह्या 2 गोष्टी आपल्याला इथं तपासायच्या आहेत. तर हे बघत असताना आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की इथं तुमची विरळ दिसते. विरळ काय दिसते, आपली आता लागवड नवीन आहेत आणि याच्यामध्ये 4 कलर असतात: हिरवा, पिवळा, नारंगी, लाल. हिरवामध्ये पिकाची वाढ चांगली आहे, पिवळ्यामध्ये मध्यम ते चांगली, नारंगी कलर सांगतोय मध्यम ते कमी आणि लाल कलर सांगतोय पिकाची वाढ कमी. तर ह्या 4 प्रमुख गोष्टी ज्या आहेत कलर, याच्यानुसार आपल्याला त्या पिकाच्या वाढीची माहिती आपल्याला इथं आपण बघू शकता. तेच तुम्हाला सांगतायत की आता ही प्राथमिक अवस्था आहे आणि इथं आपल्याला जी वाढ आहे ती विरळ स्वरूपात आहे. ठीक आहे परिमल सर. त्याच्यानंतर आपला पुढचा जो मॅप आहे तो NDVI मॅप आपल्या सगळ्यांना समजला. त्याच्यानंतर आपला जो पुढचा मॅप आहे तो म्हणजे EVI. EVI म्हणजे काहीतरी एनहान्स व्हेजिटेटिव्ह इंडेक्स. हा मॅप आपल्याला काय सांगतो तर हा मॅप आपल्याला आपल्या शेताची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याच्याबद्दलची माहिती देतो. म्हणजे आपल्या शेतावर कोणताही जर किडवरोग जर येणार असेल तर तो किडवरोग येण्यासाठी जर पोषक वातावरण जर कोणत्या एरियामध्ये जर तयार झालेलं असेल तर त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला ह्याच्यावरून मिळते. जर आपण जर ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आता अरुण सरांनी सांगितलं की हिरवा असेल, पिवळा असेल, नारंगी असेल आणि लाल असेल, हे रंग आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात.
आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये पूर्ण प्लॉट हा लाल रंगाचा दिसतोय. तर लाल रंगाचा हा प्लॉट कशामुळे दिसतोय, तर आपल्याला ह्याच्यामध्ये जे प्राथमिक अवस्था असल्यामुळं इथं सगळ्या प्रकारची ही खुली माती सॅटेलाइटला कॅप्चर झालेली आहे. त्याच्यामुळे इथं जो सगळा कलर दिसतो तो लाल दिसतोय. आपण ज्या वेळेला दुसरा प्लॉट कोणता ओपन करू त्यावेळेला इथं ती माहिती तो जो कलर आहे तो आपल्याला ग्रीन झालेला दिसेल, जिथे व्हेजिटेशन पूर्ण आहे. त्याच्यानंतरचा आपला मॅप आहे तो म्हणजे क्रॉप स्ट्रेस मॅप. हा क्रॉप स्ट्रेस मॅप आपल्याला काय दाखवतो, तर हा क्रॉप स्ट्रेस मॅप आपल्याला दाखवतो की आपल्या पिकावर कोणत्या भागामध्ये स्ट्रेस आहे का नाही. आता ज्या वेळेला आपण स्ट्रेस बघतो त्यावेळेला स्ट्रेस बघत असताना आपल्याला दोन स्ट्रेस असतात, जैविक स्ट्रेस आणि अजैविक स्ट्रेस. आपल्याला जे अजैविक स्ट्रेस बघायचे त्याच्यासाठी आपण सुरुवातीला वॉटर वॉच मॅप वगैरे हे सगळे मॅप आपण नंतर बघू शकतो की बाबा पाणी जास्त झाल्यामुळे स्ट्रेस आहे आपल्या प्लॉटला, का कोणता किडवरोग आल्यामुळे स्ट्रेस आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला इथून मिळू शकते की आपल्या पिकामध्ये कुठं स्ट्रेस आलाय कुठे नाही याच्याबद्दलची माहिती मिळू शकते. आणि त्याच्यानंतर जी माहिती आहे तो म्हणजे वॉटर वॉच मॅप. वॉटर वॉच मॅप काय सांगतो, तर आपला जो क्षेत आहे त्या क्षेत्राची आपल्या प्लॉटची आपल्याला पाणी धरून ठेवण्याची क्षमता आपल्याला दाखवते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला दाखवते. जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण बघत असताना इथं पूर्णपणे हेल्दी मॉइश्चर आहे पूर्ण प्लॉटमध्ये, जेणेकरून आपल्याला इथं सध्या पाणी देण्याची अजिबात गरज नाहीये. हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आपल्याला सध्या स्ट्रेस फ्री दाखवतोय, म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नाहीये किंवा मॉइश्चर एकदम व्यवस्थित प्रमाणात आहे ह्या प्लॉटमध्ये. कुठं जर एकदम म्हणजे इथं निळ्या रंगामध्ये सगळे दाखवतो, एकदम जर डॉट आला असेल तर आपल्याला हे वेगळं थोडस लाईटिश ह्याच्यामध्ये कलरमध्ये दाखवतो, ते लाईटिश ब्ल्यू कलरमध्ये दाखवतं. आणि जर पाणी जास्त झालं तर ते एकदम डार्क ब्ल्यू मध्ये दाखवतं. तर आता ऍडिक्वेट मॉइश्चर आहे इथं, म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित प्रमाणात प्लॉट आहे, ह्या प्लॉटमध्ये मॉइश्चर आहे. तसंच आपण ज्या पद्धतीने खाली जातो त्यावेळेला इथं आपल्याला फार्म स्टॅटिस्टिक दिसतं, जेनेरिक फार्म स्कोअर दिसतं, त्याच पद्धतीने AI फार्म रेटिंग असेल, त्याच पद्धतीने पूर्ण एरिया असेल त्याच्याबद्दलची माहिती मिळते. तसेच आपल्याला इथं आपल्याला पुढच्या 14 दिवसांच्या वेदर बद्दलची माहिती मिळते की आपल्याला पाऊस कधी पडणार आहे, टेम्परेचर किती आहे, मिनिमम टेम्परेचर किती आहे, मॅक्सिमम टेम्परेचर किती आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला, विंड स्पीड किती आहे, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला इथून मिळते. त्याच पद्धतीनं आपल्याला इथं पाऊस असेल, ह्युमिडिटी असेल, त्याच पद्धतीने जे VPD असेल, वेपर प्रेशर डिफिसिट, आपण आपल्या पिकाला जी काही खतं देतोय किंवा जे काही पाणी देतोय ते खत किंवा पाणी आपल्या पिकामार्फत अपटेक केलं जात आहे का नाही त्याची माहिती आपल्याला VPD मार्फत मिळणार आहे. त्याच पद्धतीनं अल्ट्राव्हायलेंट इंडेक्स असेल, म्हणजे UV इंडेक्स किती आपल्या प्लॉटचा, क्लाउड पर्सेंटेज असेल, त्याच पद्धतीनं आपल्याला जर एअर प्रेशर जर बघितलं तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामधून मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे वॉटरिंग शेड्यूल, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पिकाला पाणी देण्याची गरज आहे का नाही. परिमल सर, हो हो याने आपण आपला जो पीक सगळ्यात महत्वाचा आहे तो पहिले शेतकऱ्यांना हो. सांगा. पीक नकाशा सांगितलाय, पीक नकाशाबद्दल कुणाला काही शंका? हॅलो सर, बोला की. विषय असा होता की आपले जे पॅरामीटर आहेत S1, S2, S4, S3, S6 हे नक्की रिप्रेझेंट करतात याबद्दल आम्हाला माहिती द्या. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने कोणकोणते मॅप बघितले पाहिजे, कारण आपल्या मॅप माय क्रॉपच्या ह्याच्यामध्ये भरपूर पॅरामीटर आहेत, ते हो. पण बघायचे का नाही बघायचे ह्याबद्दल थोडस आमच्या शेतकऱ्यांची शंका क्लिअर. ठीक आहे सर, आता ज्या वेळेला आपण हे वेगवेगळे जे मॅप आहेत का नाही ह्याच्यातले काही सॅटेलाइट आहेत ते रडार बेस सॅटेलाइट आहेत. ह्याच्यातले काही सॅटेलाइट आहेत ते रडार बेस सॅटेलाइट आहेत की जे आपल्याला आपल्या जमिनीचं मॉइश्चर असेल त्याच्याबद्दलची माहिती देतात. आणि त्याच्यानंतरचे काही सॅटेलाइट आहेत म्हणजे S1 आणि S6 हे जे सॅटेलाइट आहेत ते सेंटिनलचे सॅटेलाइट आहेत जे की आपल्याला आपल्या पिकाबद्दलची माहिती देतात. आता ह्याच्यामध्ये खूप सारे मॅप आहेत, त्या मॅपमधले आपल्याला सगळे मॅप बघायची गरज आहे का, तर नाही. ह्याच्यामध्ये मी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला NDVI बघायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला EVI बघायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला क्रॉप स्ट्रेस मॅप एक बघायचा आहे आणि वॉटर वॉच मॅप एक बघायचा आहे. हे 4च मॅप आपल्याला सर बघायचे आहेत ह्याच्यामधले. हॅलो सर, S1 म्हणजे किती दिवसांनी अपडेट होतं, म्हणजे ते 24 हा तास? हा S1 जो सॅटेलाइट आहे, हा S1 सॅटेलाइट आपल्याला 4 ते 5 दिवसातून एकदा अवेलेबल होतो. 4 ते 5 दिवसातून एकदा आपल्याला याची इमेज बघायला मिळते. आणि S6 म्हणजे
S6 सॅटेलाइट हा जो आहे तो डेली बेसिसवर आपल्याला इमेज प्रोव्हाइड करतो. S6 सॅटेलाइट बद्दलची माहिती आपल्याला पुढं ज्या वेळेला आपला पुढचा कॉल होईल त्यावेळेला पुढच्या कॉलला आपल्याला S6 सॅटेलाइट बद्दलची माहिती दिली जाईल. ओके, धन्यवाद सर. अजून दुसरी काही अजून माहिती? कोणाला काही शंका? आपला नंबर द्या, काही शंका असले तर आपल्याला कॉल करू. हो. ठीक आहे. नंबर अरुण सर, नंबर तुमचा देताय का माझा देतोय? आपण आपल्या जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या सर्व साखर कारखान्याशी संबंधित शेतकरी आपले ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहभाग झालेले आहेत. त्याच्यात आपण ग्रुपवर सगळ्यांचे आपण मोबाईल नंबर दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये टीम जे आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता. त्याच्यात माझा नंबर तुम्हाला सांगतो, 72 76 84 34. अरुण पडूळ. जर आपल्याला जर पीक नकाशा संदर्भात जर काही बी प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. सर नंबर रिपीट करा ना. 76 84 76 76 84 34. ठीक आहे. कोणाला मॅप्स बद्दल काही शंका, पीक नकाशाबद्दल? हॅलो सर, नंबर अर्धवट झालाय आपला. सर तर मी 72 व्हॉट्सअप ग्रुपवर 76 नंबर शेअर. 76 एक मिनिट 72 76 76 84 34. परत एकदा सांगतो, 72 76 76 84 34. नंबर घेतला सर? ठीक आहे. ज्योती हे आहेत का, तुषार पोळ आहेत का? अरुण सरांच्या मोबाईलवरून जॉईन होणार आहेत. ठीक आहे, चालेल. मयूर सर, आता ह्या आपण बाकी ह्याची माहिती घेतली, फसल असेल, मॅप मायक्रो. आता जे आपण केव्हीकेच्या मार्फत आपण हे देतो खत मात्रा शिफारस, तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे आता. दोनच मिनिटं माझे सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. सर्वांना स्क्रीन दिसते का? तुषार सर, आपला आवाज खूप मोठा बरं का. एकच मिनिट. हाय. आपल्याकडून खरं करतात. हॅलो, येतोय आवाज आता? येतोय ठीक आहे. आवाज. तर आता सुरुवातीला जर हाऊस मध्ये जे डिव्हाइस आपण बसवणार आहोत किंवा बसवलेलं आहे त्या संदर्भात माहिती कशी पाहिजे ते सुरुवातीला पाहिलं. त्यानंतर पीक नकाशा संदर्भात माहिती घेतली. सर्वात महत्त्वाचा तिसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपला जो आवाज शेत नाही आहे येत त्याच्यासाठी बारीक येतोय खूप. एकच मिनिट मॅडम, मी एकच मिनिट.
मॅडम आता येतोय गावात? हो, येतोय आता. ठीक आहे, जर आवाज येत असेल तर आपण सुरू करूयात. आता जर पाहिलं कृत्रिम AI शिफारस जो पॉईंट दिसतोय तर त्यामध्ये आपल्या ऊस शेतासाठी साधारण कोणत्या प्रकारची खतं वापरायची आहेत, सुरुवातीला बेसल डोस वगैरे कशा प्रकारचा घ्यायचा आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण AI शिफारस या मुद्द्यामध्ये दिलेली आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारे आपण जे केलेलं आहे, साधारण आपण जर पाहिलं तर खत व्यवस्थापन मार्गदर्शन तक्ता म्हणून आपल्या एक मोबाईलवरती एक PDF येईल, PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. आवाज येतो ना? खरखर येतोय, क्लिअर येत नाही आपला आवाज. ठीक आहे, तेजस्विनी मॅडम तुम्ही कंटिन्यू करा, प्रवासात असल्यामुळे होणार नाही. ठीक आहे, चालेल. ओके. ठीक आहे, मी 2 मिनिटं माझी स्क्रीन शेअर करते, मग तुम्हाला माहिती सांगेन. आता माझी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे. आपण आता शेवटचा कृषी कॅप मधील AI शिफारस ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. AI शिफारस आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर AI शिफारस हा ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जे काही रिकमेंडेशन तुम्हाला तुमच्या सॉइल टेस्टिंग रिपोर्ट नुसार तुम्हाला दिले जातात ते इथं पीडीएफच्या स्वरूपात आम्ही अपलोड करतो आणि जेव्हा अपलोड होतात तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं कृषी AI शिफारस. त्यामुळे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जेव्हा आमचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला तेव्हा कृषी ऍप मधील ह्या AI शिफारस मध्ये जाऊन तुम्ही कोणती पीडीएफ तुम्हाला दिली आहे त्याच्यानुसार तुम्हाला खतांचं नियोजन करणं आवश्यक आहे. आता मी एक एक्झाम्पल दाखवते. ह्याच्या खतमात्रा शिफारसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ ओपन होईल. पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची पहिल्यांदा. दोन मिनिट मी रिकनेक्ट करते का. आता ही पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपात ती पीडीएफ पाहायला मिळेल. तर तुमच्या सॉइल टेस्टिंग रिपोर्ट नुसार तुम्हाला तुमचं बाळबांधणी असेल, मुख्य बांधणी असेल किंवा ठिबकद्वारे व्यवस्थापन असेल किंवा आळवणी शेड्यूल असेल तर आम्ही असं पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी कृषी कॅपच्या माध्यमातून AI शिफारस मध्ये ह्या पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून देतो. त्यानुसार तुम्हाला जे आम्ही खतं आणि लागवडीची वेळ किंवा दिवस तुमच्या लागवडीनंतर किती झाले त्यानुसार तुम्हाला हे खतांचं नियोजन पूर्ण दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे खतांचं नियोजन करून ते तुम्हाला शेतामध्ये तुमच्या तसं टाकायचं आहे खत.
पुढं मायक्रोन्यूट्रियंट स्लरी. मायक्रोन्यूट्रियंट स्लरी कशी तयार करायची त्याचे आम्ही म्हणजे टँक ए आणि टँक बी तर त्याचे घटक दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे हे मायक्रोन्यूट्रियंट स्लरी अगदी महत्वाचा विषय आहे सर. जेणेकरून तुम्ही आता जे हवामान बदल होतात किंवा काय म्हणतात त्याला बेड्यांच्या नीट वाढीसाठी ह्याच्यासाठी टिलर्स ग्रोथसाठी जे काही रिकमेंडेशन आहे हे मायक्रोन्यूट्रियंट स्लरी टँक ए आणि बी ह्याचे मिक्सिंग करून जे करायचे आहे त्याची पूर्ण प्रोसिजर तुम्हाला मी इथं दिली आहे. त्याच्याप्रमाणे स्लरी तयार करून ते तुम्हाला ड्रीपद्वारे सोडायचे आहे. तर ह्या सर्व जर तुम्हाला काही शंका असतील म्हणजे हे खतं कशी घालायची आहेत, कशी तयार करायची आहेत किंवा जर एखादं तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला मिळालं नाही तर ते तुषार पोळ या सरांचा नंबर तुम्हाला आम्ही ग्रुपमध्ये देऊ तर त्यांना फोन करून त्याच्याप्रमाणे तुम्हाला नियोजन करायचं आहे. तर सर हे आहे कृषी कॅप बद्दल म्हणजे माहिती. ह्याच्यामध्ये आम्ही आता हे दुसऱ्या शेतकऱ्याचं लॉग इन केलंय त्यामुळं त्यांचे हे आधी आम्ही दिलेले डोस त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे. तर अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना ह्या PDF येतील आणि त्याच्याप्रमाणे खतांचं नियोजन करायचं आहे. मयूर सर ह्याच्याबद्दल काही शंका आहेत का तुम्हाला? मॅडम, हा एक शंका अशी होती आमच्या शेतकऱ्यांना सांगा की जर रेजिस्टर्ड मोबाईल नंबरला जर काय मोबाईलला अडचण आली तर मल्टिपल ऍक्सेस करता येईल का या संदर्भात थोडी माहिती द्या. हा सर्वप्रथम एक ह्याचा घटक काय आहे सर की प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमच्या सीडीओच्या माध्यमातून तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला जो नंबर रजिस्टर मिळालाय त्याच्या मार्फतच आम्ही हे कृषी ऍप्लिकेशनचं लॉग इन दिलंय. जसं अंबिका मॅडमनी सांगितलं आम्ही जो रजिस्टर नंबर दिलेला आहे तुमचा त्याच्या ह्याच्यावर आम्ही PRN करतो आणि PRN वर हे सर्व घटक म्हणजे फसलची माहिती असेल, मॅप माय क्रॉपचा माहिती असेल किंवा हे AI शिफारस सर्व माहिती त्या मोबाईल नंबरवर आधारित असते. आणि जर शेतकऱ्यांना समजा 2 किंवा 3 मोबाईलवर ही माहिती बघायची असेल तर जो रजिस्टर मोबाईल दिला आहे तोच नंबर टाकून त्यांनी कृषी कॅप दुसऱ्या मोबाईलवर इन्स्टॉल केलं तर माहिती दिसेल. पण एकाच वेळेस 2 मोबाईलमध्ये शेतकऱ्यांना माहिती बघता येणार नाही ऍट ए टाइम. जर वेगवेगळ्या टायमिंगला जर बघत असतील तर तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. पण शक्यतो 1 किंवा 2 मोबाईलमध्येच तुम्ही कृषी कॅप त्या नंबरने डाउनलोड केलं तर तुम्हाला माहिती दिसेल पण ऍट ए टाइम एकदाच एका वेळेस माहिती उपलब्ध होईल. आणि जर शेतकऱ्यांना नंबर चेंज असेल किंवा तुम्ही आधी देताना वेगळा नंबर दिला आम्हाला नंतर तुम्ही कृषी कॅप दुसऱ्या ह्याच्यामध्ये माहिती बघत असाल तर तसं नाही होणार सर. तुम्ही जो रजिस्टर नंबर दिलेला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. जर काही तुमचं एकदमच हे असेल की तुम्हाला नंबर चेंज करायचा तसं तर आमच्या प्रतिनिधीची तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल तरच तुम्हाला दुसऱ्या मोबाईलवरती ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल. ओके, धन्यवाद मॅडम. अजून एक प्रश्न होता की ज्या AI शिफारसी अपलोड होणार आहेत हा. प्रत्येकाच्या लागण तारखा वेगवेगळ्या असणार आहेत. मग बरोबर. त्या अवस्थेनुसार त्यांना ऑटो शेड्यूल मिळणार का आपण अपलोड करणार त्या संदर्भात थोडी आमचे डाऊट क्लिअर करा. हा ऑटो म्हणजे ऑटो आता आम्ही करतोय बरं का सर की जेणेकरून तुम्हाला हे जसं आम्ही आता ऍप्लिकेशन मध्ये दाखवलं फसल किंवा मॅप मायक्रॉप तसं तुम्ही आता एक आयकॉन बघितला असेल की ह्याच्यामध्ये आम्ही काय करतोय इथं आम्ही ऑटो आमची प्रोसिजर चालू आहे पण अजून सर्व शेतकऱ्यांसाठी नाहीये. त्यामुळं कृषी ऍप्लिकेशन मध्ये AI शिफारस मध्येच जाऊन तुम्हाला PDF आम्ही अपलोड केल्यानंतर दिसतील. आम्हाला तुमचा आता लागवड तारीख माहिती आहे सर्व शेतकऱ्यांची तर त्यानुसारच आम्ही तिथं खतांचं नियोजन देणार आहे. तर आमच्याकडनं PDF अपलोड केली जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचं नोटिफिकेशन येईल. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या लागवडीच्या तारखेनुसार आणि सॉइल टेस्टिंग रिपोर्टनुसार त्यांना खतांचं नियोजन मिळणार आहे. दुसरा एक विषय होता मॅडम की आता आमच्या शेतकऱ्यांची जवळजवळ तयारी झालेली आहे तर बेसल डोसच्या बाबत अपलोड झालेले आहेत का आता? बेसल डोस सर आम्ही चेक करतो. शक्यतो आज 1-2 दिवसात तुम्हाला मिळतील डोस. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. हा जरी काही शंका असतील ना सर आमच्या सर्व प्रतिनिधींचे नंबर आम्ही ग्रुपमध्ये दिलेले आहेत. मी आता ही मीटिंग झाल्यावर सर्वांचे एकदा चेक करते सर बेसल डोस रेडी असतील आणि तसं शेतकऱ्यांना सर्वांना PDF अपलोड मिळतील आणि नोटिफिकेशन पण येईल. धन्यवाद मॅडम. ठीक आहे, मला वाटतं अजून काही शंका असतील तर विचाराव्या नाहीतर आपण आजची मीटिंग इथं संपूयात. हॅलो, हा बोला.
हा मॅडम, जे खत देणार शिफारस करून देणार ते कुठल्याही कंपनीत वापरलं का तुम्ही शिफारस करून देणार ह्या कंपनीत नाही, वापरा? कंपनीचं असं नाही. आम्ही तुम्हाला सांगू कॅल्शियम नायट्रेट किंवा खतं सजेस्ट करू, ती खतं तुम्हाला घालायची. असं काही हे नाहीये की तुम्ही कुठल्या कंपनीचं घ्यायचं, असं काही हे नाही आमच्याकडनं. ठीक आहे धन्यवाद. हा. हो. मॅडम, अजून एक शंका होती. आपण जे मध्यंतरी PDF फाईल शिफारसच्या बाबत दिले होते, त्याच्यात फवारणीचे खताचे डोसेस वगैरे काय नव्हते, ते पण अपलोड होणार का त्याच्यात? हो सर, आता सर्व अपलोड होतील, कारण तुमचं प्लांटेशन आता पुढं मागं आहे, त्याच्यामुळं ते अपलोड झाले नसतील. आता सर्व वेळापत्रक तुम्हाला मिळेल सर. ओके, धन्यवाद मॅडम. हो. हॅलो, हा, बोला सर. ही आपण जे आता शिफारस केलंय सगळ्या गोष्टी, ही वर्षाच्या किती वयापर्यंत वापरायचं? नाही, पूर्ण आता तुम्हाला ऊस तुटेपर्यंत आम्ही सर्व मार्गदर्शन करणार आहोत, आणि लागवडीनंतर किती दिवसांनी कुठलं खत टाकायचे ते सर्व शेड्यूल तुम्हाला आयडिया ही पूर्ण आता आम्ही तुमच्या पद्धतीने वापरलं तर ह्या अवरेजनं ऊस टनेज पडेल असं तुमच्या ह्याच्यावर लक्ष देणार का? बरोबर. हो सर. आता कसं आहे, तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना ह्या प्रकल्पांतर्गत एकच विनंती आहे की आम्ही जी खतं सजेस्ट करू त्यावरच तुम्हाला नियोजन करायचंय. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या ह्याच्यामध्ये आता अलर्ट तुम्हाला फसलमध्ये मिळतातच, कीड रोग असेल, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं की नाही, हे आमच्या शेतात मला काहीतरी हा वेगळा दिसतंय, तर तुम्ही तसं ग्रुपमध्ये वेळोवेळी म्हणजे दर आठवड्याला एकदा सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचे म्हणजे प्लॉटचे सर्व फोटो अपलोड करायचे, जेणेकरून आम्हाला पण लक्षात येईल की ऊसाची वाढ कशी आहे शेतकऱ्यांची. मॅडम, प्लॉटचे फोटो पुढे अपलोड करायचे त्याबद्दल एक माहिती द्या. आणि त्याबद्दल माहिती द्या. आणि स्कोअर जो आहे, स्कोअर कसं लक्ष ठेवायचं, किंवा आपलं आत्ताचं उत्पादन किती आहे याबद्दल थोडंसं जर स्क्रीनवरती दाखवलं तर शेतकऱ्यांचे पण डाऊट क्लिअर होऊन जातील. नाही सर, स्कोअर वरती आता तुम्हाला काहीच बघायचं नाही, कारण आता तुम्ही इनिशियल स्टेजला आहात. आपला ऊस आता हा 12-15 महिन्याचा राहणार आहे, तर आता स्कोअरवर नाही. जे आम्ही पहिलं तुम्हाला बेसल डोसचं असेल, खतांचं नियोजन असेल, ड्रीपचं असेल, तर ते सर्वप्रथम करून घ्या. जेव्हा तो डेव्हलपमेंट स्टेजला येईल तेव्हा आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. पण सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की स्वतःच्या मनाची कुठलीच खतं घालायची नाहीत. तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला वेगळं, मी आता म्हणल्यासारखं काही कीड रोग दिसते, तर आमचे प्रतिनिधी आहेत तुषार पोळ, त्यांना कॉल करूनच त्यांनी जसं तुम्हाला सजेस्ट केलंय तर त्याप्रमाणेच तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे. मॅडम, हाच प्रश्न विचारणार होतो, तुम्ही आधीच उत्तर दिले त्याचं. हो, तेच म्हणते सर. तुम्ही स्वतःची कुठलीच खतं घालायची नाही सर, कारण ह्या प्रकल्पाचा एकच उद्देश आहे सर. ह्यात सर्वात महत्वाचं म्हणजे खतं नियोजन आणि पाणी नियोजन. हे सर्व आपण सॉइल टेस्टिंगच्या आधारित तंत्रज्ञानावर आणि AI तंत्रज्ञानावर करणार आहोत. त्यामुळं ही सर्वांना विनंती आहे की आम्ही जसं सजेशन दिले त्या पद्धतीनेच तुम्ही नियोजन करावं, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रकल्पांतर्गत सहभागी झाल्याचा रिझल्ट नक्की बघायला मिळेल. ठीक आहे मयूर सर, अजून काही शंका आहेत का तुमच्या? नाही, काही शंका नाही. मॅडम, एक शंका अशी होती की आता सुरू हंगाम चालू झालाय, प्री सीझन, तर टायमाला सरी किती फूट असली पाहिजे, आयडियल प्लांटेशन स्पेसिंग किती ठेवलं पाहिजे, काय त्या संदर्भात? नाही, तुमचे प्लांटेशन झालेत का सर? नाही, आता तयार आहेत प्लॉट. अपकमिंग प्लांटेशन म्हणजे उदाहरणार्थ या महिन्यात जानेवारी महिना चालू आहे, तर किती सरी फूट पाडली पाहिजे काय त्या संदर्भात? मी काय करते सर, ज्योती मॅडम, तुषार जाधव सर आहेत का? नाही मॅम. बर, मयूर सर, मी एक काय करते, तुषार जाधव सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. मी त्यांना एक सांगेन की तुमच्याशी एक कॉल घ्यायला, तुम्हाला ते मग सविस्तर माहिती सांगतील. ओके, ठीक आहे, चालेल. काय नाव त्यांचं? तुषार जाधव सरांना मी तुम्हाला फोन करायला सांगेन सर. दुसरं काय विचारायचं आहे का तुला? जर का आता बऱ्यापैकी आपण कृषी कॅपची माहिती बघितली आहे, तर काही जरी शंका असतील तर सर्व प्रतिनिधींचे नंबर आम्ही ग्रुपमध्ये देऊच सर.
तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही म्हणल्यासारखं जर सरीचं आणि ह्याचं नियोजन असेल तर तुषार जाधव सरांना मी कॉल करायला सांगेन. आणि आजच्या ह्या मीटिंगचं रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही तुम्हाला थोड्या वेळात ग्रुपमध्ये त्याची लिंक शेअर करू, जेणेकरून काही शेतकऱ्यांना डाऊट असतील किंवा काही कळलं नसेल तर ह्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ते पुन्हा बघू शकतात. ठीक आहे. बरोबर. हॅलो मॅडम, हा बोला सर. अशी होती शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या की एकंदरीत ढोबळ मनाने खर्च किती होईल या सगळ्या सरासरी गोष्टी? खर्च सरासरी किती? एकरी एकरी सरासरी खर्च. नाही सर, आता कसं आहे, आता खतं आणि हे आळवणी शेड्यूल आता आपण आत्ताच देतोय, त्यामुळं आता शेणखत, आता ह्याच्यामध्ये आपण शेणखत पण सांगितलंय, तर ते तुषार जाधव सर तुम्हाला सांगतील सर ह्याच्याचं नियोजन सर्व व्यवस्थित. आयडिया. हे ठीक, ह्या मॅडम आहेत. आता कसं आहे आपण ठीक आहे मयूर सर. बाकी जर ह्या तुम्ही ज्या शंका विचारल्यात तर तुषार जाधव सर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील सर्व. तर मी त्यांना तुमचा निरोप नक्की पोचवेन. आणि आजच्या ह्या आपण मीटिंगमध्ये सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आजची मीटिंग इथे संपली असं मी जाहीर करते. ओके, धन्यवाद. धन्यवाद. चला.